तर नमस्कार मित्रांनो, आता 2-3 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता. अथर्व सुदामेची कॉन्ट्रोवर्सी काय झाली होती, काय नाही, आपण पूर्णपणे एक्सप्लेन केली होती. अथर्व सुदामेवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लावला होता. त्यांनी एक चांगली रील केली होती. ती रील पण आपण अपलोड केलेली त्या व्हिडिओमध्ये. ती व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये त्याने एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. पण काय झालं मग काय माहीत, जनतेने खूप वाईट कमेंट केला. त्या वाईट कमेंटला कंटाळून अथर्व सुदामेने ती रील डिलीट केली व एक सॉरीचा व्हिडिओ जाहीर केला. त्याच्यानंतर डॅनी पंडितने आत्ता 1-2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेली. ती पण चांगली व्हिडिओ आहे, धार्मिक संदेश पोहोचवणारी व्हिडिओ आहे, मस्त व्हिडिओ आहे. पण ती व्हिडिओ अपलोड करण्याचं कारण काय? अथर्व सुदामेवर जी कॉन्ट्रोवर्सी झाली त्या कॉन्ट्रोवर्सीला रिलेटेड हे उत्तर आहे का? कारण अथर्वनी फक्त सॉरी म्हटलं, पण सॉरीनंतर डॅनीने ही व्हिडिओ अपलोड करण्याचं कारण म्हणजे मला असं वाटतं की अथर्व डॅनीचं डायरेक्ट उत्तर आहे की आम्ही पण आता हे धार्मिक भावनेचे रील आम्ही अपलोड करणार, कोणाला घाबरणार नाही. जे वाईट लोक आहे त्या वाईट लोकांना जे बोलायचं ते बोला, पण आम्ही समाजामध्ये एक चांगली भावनाचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करू व करीत राहणार, असा एक संदेश डॅनी पंडितने दिलेला आहे. तो व्हिडिओ काय आहे काय नाही आपण पुढं पाहूच. पण डॅनी पंडित अथर्व सुदामेचा एक चांगला मित्र आहे. दोघांनी सोबतच कंटेंट क्रिएशन जर्नी चालू केली होती. दोघांनी सोबतच ग्रो केलं आहे. दोघं एक चांगले मस्त जोडदार आहे. दोघांचे चांगले व्हिडिओज असतात, दोघं कोलॅब करतात. आणि त्याच्यानंतर अथर्व सुदामेच्या कॉन्ट्रोवर्सीनंतर डॅनी पंडितने काही रिॲक्ट केलं नव्हतं, डायरेक्ट ही व्हिडिओ अपलोड केली. ती व्हिडिओ काय आहे काय नाही आपण ते पूर्ण बघू. आणि चांगला व्हिडिओ मला तो खूप आवडला. आणि अथर्वचा चांगला व्हिडिओ होता, डॅनीचा खूप चांगला आहे. ती व्हिडिओ आपण पुढे पाहू आता. जोया, इधर आ. आपने बनाया? नहीं, फिर किसने? अम्मी ने।